राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक व सरकार्यवाह ही दोन अत्युच्च पदे आहेत. त्यातील पहिलं पद म्हणजे सरसंघचालक हे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकाचे आहे, तर दुसरं पद म्हणजे सरकार्यवाह हे कार्यकारी आहे. सरसंघचालक हा जर संघाचा चेहरा असेल, तर सरकार्यवाह हा चेहरा सोडून सर्व काही आहे. सर्वसाधारणपणे संघाच्या दैनंदिन कामकाजात सरसंघचालक लक्ष घालत नाहीत. आपल्या सोबतीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार्यवाह संघाचे दैनंदिन कामकाज पाहतात. संघाची रचना व कार्यपद्धती हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे, पण संघाच्या रचनेत व कार्यपद्धतीत बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार सरकार्यवाहांना असतात. सरकार्यवाह झाल्यानंतर सरसंघचालक बनण्याचे भाग्य गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैया व डॉक्टर मोहनराव भागवतांना लाभले आहे. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनेल अवधूत चिंतन. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक प्रतिवर्षी साधारणपणे मार्चच्या 2ऱ्या व 3ऱ्या आठवड्यात घेतली जाते. या बैठकीत सुमारे 1,500 प्रतिनिधी उपस्थित राहतात. दर 3 वर्षांनी या बैठकीत जिल्हा, विभाग व प्रांत संघचालक निवडले जातात. त्यानंतर बैठकीच्या अंतिम दिनी सरकार्यवाह या पदासाठी संघ स्वयंसेवकाची नियुक्ती व्हावी यासाठी सर्वांची सहमती होण्यासाठी चर्चा केली जाते. सर्व सहमती म्हणजेच एकमत न झाल्यास लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीत केंद्रीय प्रतिनिधी मतदार असतात. निवडणूक अधिकारी सरकार्यवाह पदाच्या निवडणुकीची घोषणा करतात व प्रतिनिधी सभा ओम हा शब्द उच्चारून व हात उंचावून त्याला अनुमोदन देतात. आद्य सरकार्यवाह होण्याचा बहुमान 1929 साली बाळाजी हुद्दार यांना मिळाला. संघाचे ते पहिले सरकार्यवाह. तर 2021 साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले दत्तात्रय होसबाळे हे सद्य सरकार्यवाह. दत्तात्रय होसबळेंना त्यांच्या पूर्वसुरींची एक प्रदीर्घ व उज्ज्वल परंपरा लाभली आहे. 1939ला गोळवलकर गुरुजी, 1950 साली भैयाजी दाणी, 1956ला एकनाथजी रानडे, 1969ला बाळासाहेब देवरस, 1973ला माधवराव मुळे, 1978ला रज्जू भैया, 1987ला शेषाद्री व 2000 साली डॉक्टर मोहनराव भागवत यांनी याआधी सरकार्यवाह या पदाची धुरा वाहिली होती. होसबळेंच्या आधी 2009 साली भैयाजी जोशी यांनी देखील सरकार्यवाह पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती व या सर्वांनी ती अतिशय उत्तमपणे पार पाडली होती. संघाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले व 2021 साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले सद्य सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे हे मूळचे कर्नाटकमधील होसबाळे या गावचे आहेत. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून ते संघाशी जोडले गेले व त्यानंतर संघाच्या विद्यार्थी शाखेत म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ते काम करू लागले. 1992 ते 2003 या 11 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात ते अभाविपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री म्हणून कार्यरत होते. सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे हे इंग्रजी विषयात बंगळूर विश्वविद्यालयातील पदव्युत्तर पदवीधारक असून समाजातील प्रबुद्ध वर्गाला संघाकडे आकर्षित करून त्यांना संघाशी जोडण्याचे मोठेच काम त्यांनी केले आहे. विद्यार्थी नेता असताना व अभाविपचे काम पाहत असताना 1975 साली लागलेल्या आणीबाणीत त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती व त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. संघाकडे उच्च शिक्षित तरुणांचा प्रचंड ओढा आहे. उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, व्यवस्थापन तज्ज्ञ तसेच डॉक्टरेट केलेले संशोधक अगदी तरुणपणापासूनच पूर्ण वेळ संघकार्याला वाहून घेतात. शेवटी याच तरुणाईमधून संघाचे भावी नेतृत्व आकाराला येते. त्यामुळेच की काय, संघाचे नेतृत्व करणारे सर्वच सरसंघचालक व सरकार्यवाह हे उच्च शिक्षित होते व आहेत. विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम,
यासारख्या अनेक संस्था व संघटना, तसेच पांचजन्य व हिंदी विवेक ही हिंदी, तर ऑर्गनायझर हे हिंदी, तरुण भारत व विवेक ही मराठी व यासारखी विविध भाषांमध्ये प्रकाशित होणारी अनेक नियतकालिके संघाशी अनौपचारिकरित्या संबंधित आहेत. या संस्था व संघटनांच्या विचारांचा धागा समान असल्यामुळे अशा अनेक संस्था व संघटनांचे पालकत्व सरकार्यवाह असलेल्या व्यक्तीकडे असते. त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करणे, मार्गदर्शन करणे, तर काही प्रसंगी अत्यावश्यक असेल तर बैठका घेऊन त्यावर मार्ग काढणे हे काम सरकार्यवाह करीत असतात. करोडो स्वयंसेवक, 50,000हून अधिक शाखा, हजारो पूर्णकालीन प्रचारक व पदाधिकारी, लाखोंच्या संख्येत देशभरात चाललेली विविध विषयांवरील सेवाकार्ये, शेकडोंच्या संख्येने असलेली कार्यालये व त्यांच्या आस्थापनेसंबंधीच्या समस्या, कर्मचारी वर्ग यांचे प्रशासन पाहणे हे कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीचा कारभार चालवण्याहून अधिक मोठे, कठीण व जबाबदारीचे काम आहे. संघाच्या कार्यपद्धतीत सरकार्यवाहांना सहाय्य करण्यासाठी सरकार्यवाह नेमण्याची पद्धत आहे. सध्या अतुल निमये, कृष्ण गोपाळ, CR मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर व अलोक कुमार हे 6 जण सरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच बौद्धिक, शारीरिक, घोष, प्रचार आदी विविध विषय हाताळायला अखिल भारतीय स्तरावर प्रमुख नेमले जातात. कारभाराच्या सोयीच्या दृष्टीने देशभरात तयार केलेल्या विविध प्रांतात प्रवास करून तेथील संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे सरकार्यवाहांकडून अपेक्षित असते. संघातर्फे प्रतिवर्षी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष शिक्षणाचे निवासी वर्ग आयोजित केले जातात. हे कॅम्प साधारणपणे 1 महिन्याच्या अवधीचे असतात. त्याचबरोबर प्रांतिक स्तरावर नव्या स्वयंसेवकांसाठी एका आठवड्याचे प्राथमिक निवासी कॅम्प भरविले जातात. प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येत यात उपस्थिती असते. या सर्व प्रशिक्षण वर्गाची अंतिम जबाबदारी सरकार्यवाहांची असते. त्याच्या जोडीला अनेक वेळा सरकार्यवाह हे सरसंघचालकांचे दूत म्हणून अतिमहत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या भेटीला जातात, ज्यात अतिशय महत्त्वाच्या व गोपनीय विषयांवर चर्चा होते. एकदा सद्य सरसंघचालक म्हणाले होते की मी संघाचा सामान्य स्वयंसेवक असून माननीय सरकार्यवाहांच्या आज्ञेनुसार काम करतो. यावरून सरकार्यवाह या पदाचे संघातील महत्त्व अधोरेखित होते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.